आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. उपराजधानी नागपूर इथं गेल्या 8 डिसेंबरपासून सुरू झालेल्या 7 दिवसीय अधिवेशनाचा आज समारोप झाला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील अधिक सक्षम आणि स्थिर असून सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगार निर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्यानं भरीव काम केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. त्यांनी सभागृहातील सर्व नेत्यांना एकत्र येऊन रचनात्मक कार्यातून राज्याला वेगानं पुढे नेण्याचं आवाहन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मेट्रो भवनला काल भेट दिली. त्यांनी आधी नागपूर मेट्रोतर्फे CRF योजनेअंतर्गत राबवल्या जात असलेल्या क्रेझी कॅसल आणि फुटाळा प्रकल्पाचा दौरा केला. या दरम्यान या दोन्ही प्रकल्पांसंदर्भात सविस्तर माहिती तसंच एकूणच सद्यस्थिती जाणून घेतली. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात अग्रवाल यांनी मेट्रो भवनला भेट दिली. या निमित्तानं संपूर्ण मेट्रो भवन इमारतीची तसंच येथील विविध भागांची पाहणी केली. विशेष म्हणजे मेट्रो भवन येथील ऑपरेशन कमांड सेंटरची देखील त्यांनी सविस्तर माहिती घेतली. भारतानं चेन्नई इथं झालेल्या विश्वचषक स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित हाँगकाँग विरुद्ध 3-0 अशी आघाडी घेत प्रथमच स्क्वॉश विश्वचषक जिंकला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज धरमशाला इथं सुरू असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 19व्या षटकात 8 गडी बाद 113 धावा झाल्या होत्या. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. विदर्भात आज 8.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद गोंदिया इथं करण्यात आली. नागपुरात आज 9.4 अंश सेल्सिअस तर यवतमाळ इथं 10.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.